महाबळेश्वर येथे कार्यरत असलेले फादर संजय पंडित यांच्यावरती लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। काल संध्याकाळी महाबळेश्वर इथल्या चर्चच्या प्रिमायसेसमध्ये समोर असलेल्या मैदानामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला आहे। संध्याकाळच्या वेळेस काही मुलं मुली चर्चच्या कॅम्पसमध्ये खेळत असताना फादर संजय पंडित यांनी त्यातील एका मुलीला बोलावून घेतल्याचं सांगण्यात येतं। त्यानंतर त्या मुलीला नको त्या ठिकाणी हात लावणे किंवा चुंबन घेणे असा देखील प्रकार झाल्याची माहिती आहे। याच माहितीच्या आधारावरती संबंधित पीडितेच्या नातेवाईकांनी फादरांचा नंतर शोध घेण्याचा प्रयत्न केला। घटना ही काल घडलेली आहे आणि कालच मुलीने असा प्रकार झाल्यानंतर तिच्या आईवडिलांना ही गोष्ट घरी सांगितली। घरी सांगितल्यानंतर मुलीचे पालक आणि इतरांनी फादर संजय पंडित यांचा शोध घेतला। ते सापडल्यानंतर भेटल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली। शाब्दिक बाचाबाचीनंतर शिवीगाळ आणि नंतर मारामारी म्हणजे थोडक्यात फादरांना जबरी मारहाण करण्यात आली। त्यांच्या या मारहाणीमध्ये त्यांचे दोनही डोळे काळे निळे पडलेले आहेत। दुसऱ्या डोळ्याच्या जवळ तर अतिशय गंभीर इजा झालेली आहे। तो डोळा त्यांचा उघडत नाही आहेत। या प्रकरणाबाबतची माहिती कॅथलिक समाज बांधवांमध्ये पसरल्यामुळं अनेकांनी गॉडफादर मीडियाला देखील फोन केले होते। या संदर्भात फादरांच्या शुभचिंतकांकडनं सांगण्यात येतं आहे की ही गोष्ट खरी नाही, फादरांनी अशी गोष्ट केलेली नाही, त्यांच्यावरती हा आरोप ठेवण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने त्यांच्या बाजूने बचाव देखील करण्यात येत आहे। परंतु पीडिता आणि पीडितेच्या पालकांनी या संदर्भात लोणी पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केला त्या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगानं ही एक गंभीर गोष्ट असल्याकारणानं पोलिसांनी याचा तपास हा अतिशय सूक्ष्मरित्या सुरू केलेला आहे। आज राहत्याच्या याच कोर्टामध्ये त्यांना आणण्यात आणलं। 3च्या सुमारास फादर संजय पंडित यांना राहत्याच्या या कोर्टात न्यायाधीश पाटील साहेबांच्या दालनामध्ये त्याची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये पोलिसांनी फादरांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली होती। त्या पद्धतीने न्यायाधीश पाटील यांनी त्यांना 2 दिवसांची PC म्हणजेच पोलीस कस्टडी दिलेली आहे। या संपूर्ण तपासाचा भाग म्हणजे कॅथलिक बांधवांमध्ये या प्रकरणी उलटसुलट चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। प्रकरण गंभीर असल्या कारणानं या संस्थेचे जे प्रमुख नाशिकला राहतात त्यांनी देखील यामध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती घेतली नसल्याचं कळतंय। दरम्यान लोणी पोलीस स्टेशनला या प्रकरणावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय पंडित यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा करताना अनेकांनी सांगितलंय की शिक्षकी पेशामध्ये देखील त्यांनी घोडेगाव आणि कोळपेवाडी या ठिकाणी काम केलं होतं। परंतु तपासामध्ये फादर संजय पंडित हे दारू पिलेले असल्याचा देखील उल्लेख करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे। दारू पिल्यामुळे त्यांच्याकडनं हे कृत्य झालंय की काय अशी देखील शंका काहींनी उपस्थित केलेली आहे। आज राहत्याच्या या कोर्टात त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। या पोलीस कस्टडीनंतर आता या प्रकरणाचं नेमकं पुढे काय होणार, संस्था पातळीवरती त्यांना काही सहाय्य देण्यात येणार, मदत करण्यात येणार किंवा फादर संजय पंडित यांचे कुटुंबीय नातेवाईक या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गॉडफादर मीडियासाठी हर्षितासह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, राहता न्यायालय, राहता।